गुड आफ्टरनून मित्रांनो. आज आपण कुठे चाललो आहे हे तुम्हाला माझ्या थंबनेलनी समजलंच असेल. बाबुलनाथ टेम्पल मंडे आज. तर विचार केला बाबुलनाथ टेम्पलला जाऊन येऊया. सोमवार असल्याने मंदिरात जाऊन या बघू. गणपती बाप्पा मोरया, जय शंभूनाथ, हर हर महादेव. जरा महादेवचं दर्शन घेऊया. लाईफमध्ये खूप अप्स अँड डाऊन चालले आहेत, तर त्याच्यासाठी जरा देवाच्या पाया पडून येतो. चला, छोटी राईड आहे, 1 तासात पोहोचू आपण. पेट्रोल थोडं कमी आहे, भरू कुठेतरी मध्ये. कधी पाऊस पडतो आता असं झालं आहे, कारण की उन्हाने खूप परेशान केलं आहे. एक व्हिडिओ पण बघितला मी, गुजरातमध्ये कुठेतरी पुरा रोड मेल्ट होतो आहे. पुरा रोड म्हणजे विचार करा काय गरमी चालू आहे. 35-40 ह्याच रेंजमध्ये गरमी चालू आहे. लास्ट टाईमच्या व्हिडिओला मी माईक साईडला लावला होता, त्याच्यामुळे ना विंडचा आवाज खूप येत होता आणि माझा आवाज कमी येत होता. त्यामुळे मी आज माईक सरळच ठेवला माझ्या फेससमोर. बघू आता ह्याच्यात कसा व्हॉइस येतो आहे. जास्ती स्पीड नसणार आहे बाईकला, लोकल रोड असणार आहे मुंबईचा, त्याच्यामुळे जास्ती स्पीड नसणार आहे बाईकला. 60-70च्या सुमारास आपण असू. घरून निघालो, वाजले 2:15. उशीरच झाला आहे. सकाळी गेलं पाहिजे होतं तर दर्शन चांगलं झालं असतं, पण उठायला उशीर झाला, त्याच्यामुळे उशिरा निघतो आहे, बाकी काही नाही. मंदिरात जाण्याचं कारण असं की मी खूप टायमापासून जायचा विचार करतो, पण अचानक मला आज सकाळी काय माहिती एक फील झालं की जाऊन येऊया, दर्शन घेऊन येऊया. आता एवढं वाटलंच आहे, तो विचार केला चला का नाही, घरीच आहे, वर्क फ्रॉम होम आहे, जास्ती काम नसल्यामुळे बोललो 2-3 तासाचं काम आहे, तेवढ्याच आपण जाऊन येऊ. तर रेडी झालो आणि निघालो. मेन हायवेला यायला थोडा टाईम आहे. एक्सप्रेसवे, ईस्टर्न एक्सप्रेसवे, तोपर्यंत लोकल रोडची मजा घ्या. लोकल रोड पण खूप भारी असतं. ह्याच्यातून ड्राईव्ह करायचं म्हणजे खूप मेहनतीची काम आहे. टास्क आहे माझा, टास्क असतो, कारण की कोणीही कसंही कुठून येतं, राईट लेफ्ट कोणाला काय नसतं. छोटा नेरो रोड असतो, त्याच्यामुळे अलर्ट असणं खूप गरजेचं आहे आपल्याला. जसं आपण हायवेवर अलर्ट असतो गाडी चालवताना, तसंच आपल्याला लोकल रोडवर पण तेवढंच अलर्ट राहायला पाहिजे. गाड्या तर येतात, पण माणसं पण खूप अधूनमधून कुठे पण चालतात. आता बघा थोडा छोटा रोड आहे, दोन्ही रिक्षावाल्यांनी रोड हे करून ठेवलं आहे. म्हणजे असं असतात रिक्षावाले. बोललो ना की रोड अपनाहीच आहे भाई. 44 मिनिट दाखवत आहेत पोचायला. ॲटलिस्ट 3 वाजेपर्यंत आपण पोचू. पण जर रोड खाली असेल तर आपण गाडी चांगली चालवू शकतो आणि 10 मिनटं अगोदर आपण पोचू शकतो. आता तिथे पार्किंगचा कसा सीन आहे काय आहे काही आयडिया नाही आहे. खूप वर्ष झाली मी गेलो नाही बाबुलनाथला, त्याच्यामुळे आता तिथे काय काय चेंजेस झाले आहेत काही माहिती नाही. मेट्रोचं तर काम चालूच आहे, त्याच्यामुळे रोड तर अजूनच खराब असणार आहे. मला वाटतं पेट्रोल भरून घेऊया. 1 पॉईंट राहिला आहे. एवढ्याशा रोडवर पण केवढे मोठे सिग्नल लागलेत बघा. मला कोणा काय पडलेलं आहे सिग्नलची. पेपर बॉक्स बोलतात त्याला. ज्या सिग्नलला मी उभा होतो तिथून सरळ जो रोड जातो तो पेपर बॉक्ससाठी आहे. तर आपण लेफ्ट मारून सरळ वेस्टर्न एक्सप्रेस पकडणार, जो वरून दिसतोय तुम्हाला. स्लाइडली राईट आहे, तिथून आपण वेस्टर्न एक्सप्रेस कनेक्ट करणार आहोत. आता आपण वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आलेलो आहे. तर आपल्याला आता सरळ जायचं बँड्रापर्यंत. नो राईट नो लेफ्ट. पण त्याच्या आधी आपल्याला कुठे पेट्रोल पंप दिसतोय ना, तर पेट्रोल पंप भरायची खूप गरज आहे. पेट्रोल पंप भरायची नाही, पेट्रोल भरायची खूप गरज आहे.
हा मेट्रोचा लास्ट स्टेशन आहे अंधेरीचा. इथून अजून पुढे बँड्रापर्यंत स्टार्ट नाही झालं, तो पण चालू होईल. इथून जे हा पूर्ण मेट्रो ही ती दहिसरपर्यंत जाते स्ट्रेट. आणि मध्ये तुम्ही अंधेरी चाकालाच्या इकडे चेंज करू शकता, जी घाटकोपर ते वर्सोवा आहे. आता आपण अंधेरी क्रॉस केलं आणि एअरपोर्ट रोडला आलेलो आपण, विले पार्ले. मॉर्निंगच्या टायमाला हा रोड फुल पॅक असतो, कारण की साऊथ मुंबईला जायला हा एकच रोड आहे इथून वेस्टर्नवरून. सो कामाला जाणारे लोक हा रोड मुळे खूप भरलेला असतो. बघा आपल्या लेफ्ट साईडला छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि शिवाजी महाराजांची एवढी सुंदर मूर्ती आहे, स्टॅच्यू आहे. वा, महाराज आहे आणि त्यांचं एवढं सुंदर रूप नसणं होऊ शकत नाही. तुम्ही त्यांच्या कुठल्याही स्टॅच्यू बघा, एवढं पॉझिटिव्ह थिंक येते ना त्यांच्याबद्दल. त्यांच्याकडे बघितल्याच्या नंतर खूप छान दिसतात ते मूर्तीमध्ये बघा, त्यांच्या कर्तृत्वामध्ये बघा. आज ते नसते तर महाराष्ट्र नसता आपला, त्याच्यामुळे त्यांना सल्यूट आहे. हा कुठला नवीन ब्रिज बनलाय? हो, हा माझ्यासाठी नवीन आहे. एअरपोर्ट रोड क्रॉस करून आपण सांताक्रूजला पोचलो आहे. तुम्हाला अपडेट देत राहील. मुंबईला जे राहतात त्यांना तर माहितीच आहे की कुठला रोड कुठे जातो, पण तरीसुद्धा मला असं वाटतं की माझी जे ट्रॅव्हल करतो त्याचा रोड बाय रोड पण तुम्हाला अपडेट भेटला पाहिजे. ढगाळ वातावरण झालं आहे, पावसाची शक्यता दाखवते. माहीत नाही पाऊस पडेल की नाही. पहिलं माझं बँड्राला ऑफिस होतं BKCमध्ये, तर हाच रोडने मी जायचो. पण तेव्हा माझ्याकडे आता जी बाईक चालवते ती नव्हती. तेव्हा माझ्याकडे एव्हेंजर 220 होती. 2011चा मॉडेल होता, जो मी 2023 पर्यंत चालवला. 11 वर्ष 12 वर्ष मी ती गाडी चालवली आणि त्या गाडीने मला, त्या बाईकने मला एवढी साथ दिली. कुछ तो हुआ है, कुछ हो गया है, पर हमको नहीं पता क्या हो गया है. एनिवेज आपण निघूया. आपण ट्रॅफिक आहे बघा ब्रिजवर. आता इथून खाली गेला की सांताक्रूज लागतो. राईट साईडला मारला की सांताक्रूज. लेफ्ट साईडला गेला की कलिना. मुंबई युनिव्हर्सिटी आहे कलिनाला. ठीक आहे, हे वातावरण पण खूप छान आहे, त्याच्यामुळे ऊन पण नाही आहे. ढगाळ झालेला आहे त्याच्यामुळे ऊन नाही आहे आणि गाडी चालवायला, बाईक चालवायला मजा येते. मुंबई आणि ट्रॅफिक नसणार, दिस इज नॉट पॉसिबल यार. मुंबई और ट्रैफिक तो होगा ही होगा, कुछ भी कर लो. देखो 2 बजे भी ट्रैफिक है, शाम को जल्दी आना पड़ेगा, नहीं तो वहाँ से भी ट्रैफिक मिलेगी. आज ग्लोव्ज नाही घातले, ठीक आहे, गोव्यात जायचं तर नाही घातले तरी चालेल, पण ग्लोव्ज खरंच चांगले आहेत. सेफ्टी आहे आणि जी ग्रीप भेटते हाताला ती खूप चांगली भेटते. खारला आलो आपण. खरंच सूर्यदेवतांनी खूप मेहरबानी केली आपल्यावर की ऊन नाही दिले अजूनपर्यंत, तरी तेवढं नशीब आहे. नाही आता 2 वाजता एवढं रगरगतं ऊन असतं ना, गाडी पळवायची पण इच्छा होत नाही मला जास्ती, कारण की ट्रॅफिक येतो, मग तो लिंक तुटून जाते. आता आपण जेव्हा हा ब्रिज चढणार त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो, हा जो खाली रोड गेला आहे तो बँड्रा BKCला कनेक्ट होतो. खालून पुढे गेला तर राईट मारला की BKC लागेल. सॉरी, राईट मारलात की तुम्हाला बँड्रा स्टेशन लागेल आणि लेफ्ट मारलात की BKC लागेल. BKC म्हणजे बँड्रा कोरला कॉम्पाऊंड जो रोड जातो. हा रोड सरळ सरळ धारावीला पण जातो. आज कदाचित आपल्याला कोस्टल रोड पण दिसेल, पण त्याचा काय आपल्याला फायदा नाही. बाईक्स लोकांना अलावच नाही. बघा आता इथून आहे ना, आपल्याला सरळ सरळ गेलो की रिक्लिमेशन लागणार. एक ब्रिज जातो जो सरळ रिक्लिमेशन वरली सी लिंकला कनेक्ट होतो
आणि एक जो आपण लेफ्ट मारून माहीमला आलो आणि जो सरळ रोड जातो तो रिक्रिनेशनला जातो. आता आपण आलो आहे माहीमला. हा व्हिडिओ टाकल्याच्या नंतर मला तुम्ही कमेंट करून सांगा, जेव्हा अपलोड होईल तेव्हा तुम्ही मला कमेंट करून सांगा की जे मी बोलतो ब्लॉगमध्ये त्याच्यामध्ये अजून काही सुधार पाहिजे या अजून काही वेगळं पण पाहिजे की हे केल्याच्या नंतर छान वाटेल किंवा हे जे करतोय ते चुकीचं आहे. कारण की तुमचे कमेंट्सनीच मी माझे प्रॉब्लेम सुधारू शकतो. प्रॉब्लेम म्हणजे माझ्या चुका सुधारू शकतो मी, आणि तुम्हीच आहात मला जे गाईड करू शकता प्रॉपर. फार हिंदी पण बोललेलं आहे, तर मी हिंदीमध्ये ब्लॉग करू, मराठीमध्ये ब्लॉग करू ते पण मला सांगा. ह्याच्या अगोदर पण मी 2 व्हिडिओ बनवले आहेत, पण ते मी अपलोडच नाही केले हिंदीमध्ये, आणि ते खूप लांबचे व्हिडिओज आहेत. लेफ्ट आहे आपल्याला इथून, मी बघितलंच नव्हतं, नशीब आहे मक्यावर माझं लक्ष गेलं, नाही तर मी सरळ गेलो असतो. तसं काय प्रॉब्लेम झाला नसता, सरळ गेलो असतो तरी आपल्याला कुठून ना कुठून एक क्रॉस भेटलाच असता. आता आपण जे ट्रॅव्हल करणार आहोत ना, हा जो रोड आहे पुढून गेल्याच्या नंतर राईट आहे, इथून ट्रॅव्हल करताना आपल्याला लेफ्ट साईडला आपली मुंबईची सर्वात फेमस लोकल ट्रेन भेटणार आहे. दादरपर्यंत तरी आपल्याला ते कंटिन्यू आपल्या लेफ्ट साईडनी चालतच राहणार. समोर तुम्हाला दिसत असेल लोकल ट्रेन. चला, चांगलं नशीब आहे आपल्याला, सिग्नलला थांबायला नाही भेटलं, लगेच सिग्नल ओपन झालं. एवढा लांबून का पण देतोय बघा. मी तुम्हाला बोललो होतो ना, आता आपल्याला लेफ्ट साईडनी पूर्ण मुंबईची लोकल दिसणार आहे. तर पहिला स्टेशन आहे आपला माहीम. हा माहीम स्टेशन आहे, माहीम जंक्शन. सेनापती बापट मार्ग हा बघा लिहिलं ना ते माहीम जंक्शन. आता कदाचित आपल्याला सरळच ट्रॅव्हल करायचं आहे, नो लेफ्ट नो राईट. पेट्रोलचे 2 पॉईंट अजूनही दिसतात आहे. मग अशी एकच पॉईंट दिसत होतं, आता परत 2 पॉईंट दिसायला लागले. हे डिजिटलचं आहे ना, मला कधी कधी समजतच नाही काय प्रॉब्लेम आहे. एकदम कमी होऊन जातं, एकदम वाढतं. पेट्रोल संपलं आहे की नाही संपलं आहे हेच समजत नाही. आता 2 पॉईंट आहेत, मग अशी घरून निघायपर्यंत एकच पॉईंट दाखवत होता. आता आपल्याला हे स्टेशन लागलं आहे, कदाचित आहे दादर. आपण दादरला पोचलो आहे, आणि दादरला नेहमीप्रमाणे कधी पण या, गर्दी भेटतेच. फुल मार्केट खूप इकडे फेमस आहे, आणि इकडे खूप मराठी लोक राहतात, त्याच्यामुळे गणपतीची शॉपिंग करायला पण लोक खूप इकडे येतात. आणि आपल्या लेफ्ट साईडला दिसतंय दादर स्टेशन आहे. आणि इकडची संस्कृती बघा अजूनही तशीच आहे. चाळीमध्ये राहतात लोक. बिल्डिंग एवढ्या जुन्या बिल्डिंग आहेत त्या अजूनही तशाच जपून ठेवलेल्या आहेत. जातील कधीतरी हे पण बिल्डरकडे, ह्याचे पण टॉवर होतील मोठमोठे, जसे तुम्हाला समोर दिसतात बघा. पुढे तर अजून दिसतील खूप सारे टॉवर. चांगलं आहे, प्रगती चांगली आहे, पण जी चाळीतली मजा होती ती खूप वेगळी होती. मी पण चाळीत राहून आलेलो आहे, तर मला पण माहिती आहे, पण मी जास्ती कोणाशी कनेक्ट नाही व्हायला आहे. पण खूप ऐकून आहे मी, चाळीतले लोक खूप एकमेकांच्या जवळ असतात, एकमेकांना खूप साथ देतात, सणासुदीला एकत्र येतात. बिल्डिंगमध्ये गेल्याच्या नंतर कसं दरवाजा बंद झाला आणि सगळे आपापल्या लाईफमध्ये बिझी झाले. ठीक आहे, ते पण एक चांगलं आहे, स्वतःची एक प्रायव्हसी निर्माण होते. आणि आजकाल लोक असं पण सोशल मीडियावर आपले फिलिंग्स टाकतातच. इंस्टावर बघा, इंस्टाग्रामवर बघा, या तुम्ही व्हॉट्सअपवर बघा, फेसबुकवर बघा, जे पण स्टेटस अपडेट होतात ना ते त्यांचे स्वतःचे फिलिंग्सच असतात, असं मला तरी वाटतं. तुम्ही कमेंटमध्ये सांगा
काय खरं आहे काय खोटं आहे. बघा किती मस्त मस्त बिल्डिंग्स आहे. पुरा ऑफिशियल आहे, कमर्शियल बिल्डिंग आहे मला वाटतं इथं. वन इंटरनॅशनल सेंटर. ब्रिज चढायचं आहे. येस, ब्रिज चढायचं आहे. बघा ना इकडच्या बिल्डिंग्स बघा. समोर तुम्हाला बघा दिसतच असेल. इकडून एक बिल्डिंग मी खूप वेळा बघितली आहे, ती मला खूप आवडते. मी तुम्हाला दाखवतो, कदाचित लागेल ती ह्या रोडवर. मला असं वाटतं माझ्या बाईकच्या टायरचं हवा थोडीशी कमी वाटते मला. बघा आता परत एक पॉईंटवर गेलेला पेट्रोल. हा ब्रिज पण खूप मोठा ब्रिज आहे. माझ्या राईट साईडला जी बिल्डिंग दिसते ना पूर्ण झाडांनी भरलेली, मला खूप आवडते बिल्डिंग. बघा ना का मस्त बनवली आहे. बघा दिसली. वाव. आणि आता इकडे एक मॉल आहे, फिनिक्स मॉल. तो पण खूप मोठा आहे. 16 मिनिटं दाखवत आहेत आपल्याला. एकदम हळू गाडी चालवत आहे मी. .603 द को वर्किंग स्पेस. बघा ना इकडे बिल्डिंग किती मोठ्या बनलेल्या आहेत. हा बघा राईट साईडला जो आहे फिनिक्स मार्केट मॉल, फिनिक्स पॅलेडियम आहे. आणि कुर्ल्याला जे आहे ते फिनिक्स मार्केट सिटी असं. आणि दोन्ही मॉल खूप मोठे आहेत. मुंबई सेंट्रल लेफ्ट, भायखळा लेफ्ट, वर्ली सिटी लेफ्ट. कुठली कार आहे यार ही? मस्त कार आहे. टू सीटर कार आहे. हां आय थिंक सो. मला असं वाटतं माझ्या राईट साईडला रेस कोर्स आहे. हो रेस कोर्सच होता तो राईट साईडला माझ्या. कारण की आता आपण आलो आहे महालक्ष्मीला. हे जे लेफ्ट साईडला आहे माझ्या महालक्ष्मी स्टेशन. एक गोष्ट मी बघितली की मी ग्लोव्ज नाही घातले ना की हाताला मुंग्या येतात. ही गाडी येल्लोमध्येच मस्त वाटते बाईक. हो हां तीच आहे शॉटगन. जाऊ दे त्याला पळू दे बाबा. चांगली चालवते. सायलेन्सर पण त्याला मस्त दिलेला आहे. आवाज जरा व्यवस्थित बघायला भेटली असती तर मजा आली असती. इथून राईट मारलं की महालक्ष्मी मंदिर लागतं. आणि अंबानीची बिल्डिंग अँटेलिया दिसते का तुम्हाला समोर? ती बघा अँटेलियाच बोलतात ना त्याला. अँटेलिया हां असंच काहीतरी नाव आहे. बस 4 मिनटं दाखवत आहेत आपण या डेस्टिनेशनवर पोचायला. बाबुलनाथ. बघा आता जवळ दिसते अंबानीची बिल्डिंग. चला आपण कधी एवढे श्रीमंत होणार यार. मेहनत केली आहे त्यांनी पण. पैसाला खेचतो ना. कमव आपण पण कमवू कधीतरी. सरळ रस्ता तर दिसतोय. आपण ब्रिज चढलो असतो तरी चाललं असतं. हां मला काय माहिती आहे एवढं छोटाच ब्रिज असणार आहे. उगाच ब्रिज चढलो आणि मग आपल्याला परत युटर्न मारून येण्यापेक्षा मग मी खालूनच जाण्याचं ठरवलं. बाबुलनाथ मंदिर बघितलं राईट साईडला. युटर्न मारून यावं लागणार आहे आपल्याला. तर आपण आता आलो आहे तेव्हाच म्हटलं थर्ड गिअरवरती गाडी उचलली. तर कशी उचलणार? एअरपोर्ट वरली हाजी आली. बाबुलनाथ मंदिर समोरच आपल्या. गाडी पार्क करतो आणि तुम्हाला भेटतो थोड्या टायमानंतर. हे बघितलं बाबुलनाथ मंदिर.
इथून एंट्री आहे, वरती जायची. तुम्हाला दाखवतो, बॅग काढायची इथे. इथून एंट्री आहे, लिफ्ट पण आहे, तुम्ही पायऱ्यांनी पण चालू जाऊ शकता. गणपती बाप्पाचं मंदिर, गणपती बाप्पा मोरया. घराचे फोटोज लावलेले आहे त्या ठिकाणी. इथून पुढे जायचं. मित्रांनो, मंदिरात शूटिंग करायला अवेलेबल नव्हतं. शूटिंग आपण नाही करू शकत, त्याच्यामुळे मी आतलं तुम्हाला काही दाखवू शकलो नाही. पण दर्शन खूप छान झालं, जास्ती गर्दी नव्हती आणि खूप सुंदर झालं दर्शन, खूप सुंदर झालं. तुम्ही बघू शकता, मी आता मंदिराच्या खाली उतरलो आहे आणि आता मी चाललो आहे घरी आपल्या परत. तर हा व्हिडिओ मी आज इथेच संपवतो आणि तुम्हाला मी भेटतो वेगळ्या व्हिडिओमध्ये नंतर.